नमस्कार. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्शदृक्श्राव्य दिवाळी अंक 2024 साठी मी बडोद्याहून सौ रेखा तांबे माझा ललित लेख सादर करता. विषय आहे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ पुढे जात असतो, पण स्मृतिपटलावर अशा काही आठवणी ठेवून जातो की त्या काळाला सुद्धा येत नाहीत. लग्न झाल्यावर मी बडोद्यात आले. संसार वेलीवर 2 सुंदर मुलींची फुले उमलली. नवऱ्याला उत्तम नोकरी होती. आता मला B.Ed करायचे होते. सासवड असल्याने मुलींना सांभाळायचा प्रश्न नव्हता. माझी आई पण मुख्याध्यापिका असल्याने मलाही शिकवण्यात रस होता. मी बडोद्यात रेग्युलर B.Edला प्रवेश घेतला व परत कॉलेजचे गोल्डन डेज नशिबात आले. मेहनत तर खूप होती. लेक्चर्स, प्रोजेक्ट्स, दुसऱ्या शाळांमध्ये जाऊन 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणे इत्यादी इत्यादी. शैक्षणिक वर्षात सहलीची धमाल असतेच. आम्ही कबीरवड हे पर्यटन स्थळ निवडले. बडोद्याजवळच भरूच जिल्ह्यात नर्मदेतील एका लहान बेटावर कबीरवड वसले आहे. तेथे वटवृक्षांनी जवळजवळ 3 किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. प्रसिद्ध संत कबीर यांनी तेथे अनेक वर्षे वास्तव्य केल्याने हे नाव देण्यात आले आहे. शुक्लतीर्थ मंदिरात ये जा करणाऱ्या बोटीने कबीरवडला जाते. आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याने आमच्या आनंदाला नुसते उधाण आले होते. समोर नर्मदेचे मन मोहून टाकणारे निळेशार विस्तीर्ण पात्र होते. मोटरबोटमध्ये बसून नर्मदा पार केली. मंदिरात पोहोचलो. अफाट फोफावलेले वड आणि त्यांच्या मुळांपासून पुढे एकाला एक लगटून वाढलेले वड बघून आश्चर्यचकित झालो. आता परत जायचे होते तेव्हा मोटरबोट उपलब्ध नव्हती, म्हणून होडीत बसलो. आम्ही खूप आनंदात होतो. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर समोरच आमची बस उभी होती. त्यात बसून घरी परत. आता घरचे वेध लागले होते. खूप गप्पा रंगल्या आणि तेवढ्यात खाली पायावर एकदम गार पाण्याचा स्पर्श झाला. पाहिले तर होडीला खाली भोग पडले होते व त्यातून वेगाने पाणी शिरत होते. नर्मदेच्या मधोमध वाहत्या पाण्यात अर्धी होडी पाण्याने भरून गेली. इकडे तिकडे डोलायला लागली. पोहता तर एकीलाही येत नव्हते. आता मात्र आमची पाचावर धारण बसली. जीवनदायिनी नर्मदा मैया आता काळ भासू लागली. सर्वांनी आपापल्या भाषेत देवाची आळवणी सुरू केली. आरडाओरडा सुरू झाला. वाटले बस आता संपले आयुष्य. माझ्या माघारी माझ्या संसाराची काळजी घे रे देवा, मनात म्हटले. पण आयुष्याची दोरी बळकट होती. समोरूनच मोटरबोट अत्यंत वेगाने मदतीस आली. त्यातील कर्मचाऱ्यांनी आमच्या होडीला साखळदंड बांधले आणि ते होडीला ओढत काठावर घेऊन गेले. ओले तर झालोच होतो, पण थंडीपेक्षाही मृत्यूच्या भीतीने कुडकुडत होतो, कारण अक्षरशः मृत्यू समोर दिसला होता. एकदा जे जमिनीला पाय लागले आणि एकमेकींना मिठी मारून जे रडलो ते आनंदाश्रू आजही स्मरणात आहेत. खरंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती. सटवीने नशिबात अजून पुढचे आयुष्य लिहून ठेवले होते. त्या नशिबाला आम्ही लाख लाख धन्यवाद दिले. परतीच्या प्रवासाला निघालो पण सगळ्या निशब्द. मनात एकच विचार होता, मोटरबोट वेळेवर सहाय्याला आली नसती तर. या जरतरला काही अर्थ नाही. पण एक गोष्ट खरी की तेव्हापासून नदीच्या तलावाच्या पाण्यात होडीने बसून फेरफटका मारायला मी अतिशय घाबरते. डोळ्यांसमोर कबीरवडच्या नर्मदेत होडीत बुडणाऱ्या आम्ही मैत्रिणी आठवतो. आज तब्बल 34 वर्षे उलटली, पण स्मृती तशाच आहेत. आम्ही सर्व मैत्रिणी नियतीच्या मात्र ऋणी आहोत. खरंच तेव्हा आमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
धन्यवाद.